तर कसं काय पब्लिक नमस्कार. आम्ही जेवलेलो दुसऱ्या दिंडीत. मग परत घेतली आपली सगळी वाढून वारकरी. मग परत हल्ली एकदाशी वाकरीवनं पालखी. आता आपल्या पंढरपूरच्या वाटेनं पालखी निघाली बघा. मग वाटत आपल्या सोपान काकाचं आणि आपल्या नाथबाबांचं दर्शन झालं बघा पालखीच. मग तिथलं दर्शन झाल्यावर सगळी निघालो की पुन्हा एकदा पुढं. परत पुढं दर्शन झालं आपल्या चौरंगनाथांचं आणि आपल्या नाथबाबांचं. मग ती दर्शन झाल्यावर पण एकदाशी आलो बघा पंढरपुरात. चालून चालून वैताग आला आणि एकदाशी आपल्या मठावर सुद्धा आलो बघा. ह्यो आपला ती 4 मजली मठ आहे बघा मच्छिंद्रनाथांचा. मग पालखी पण आली बघा एकदाशी. तरी मठावर जायला आम्हाला 2:30 वाजल्या बघा. गर्दी सगळ्या वाटणं वारकरीच की. मग एकदाशी परत मठावर पालखी ठेवली आणि पोरं म्हणली आता जाऊया चंद्रभागेला आंघोळ करायला. कारण चंद्रभागेला आंघोळ केल्याशिवाय आपली वारी काय पूर्ण होणार नाही बघा. मग सोन्या राजाला पण आणली हो, त्यासनी पण म्हणलं आंघोळ घालायची. मग चला म्हणलं सगळी आंघोळ करून घेऊया आणि एकदाशी घेतली बघा सगळ्यांनी आंघोळ करून. आणि आंघोळ करून घेतल्यावर परत निघालो आम्ही वाकरीव. तर जाता जाता दर्शन झालं एकनाथ महाराजांचं. मग आता बघा की जरा हा व्हिडिओ कसा आहे वारीतला आनंद आणि दर्शन घ्या विठुरायाचं. मग हा बघा थोडा व्हिडिओ. मग परत आलो की बैल बांधायला इकडं वाकरीच्या खाली पाक.